शेगावचे संत गजानन महाराजांची आषाढी वारीसाठी निघालेली पालखी आज संत जनाबाई नगरी गंगाखेडमध्ये दाखल झाली। या पालखीचे गंगाखेड तालुक्याच्या हद्दीत ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले। सकाळी खळीपाटीवर गोदावरी नदी तीरी पायी निघालेल्या वारकऱ्यांना खळी येथील रमेश पवार यांनी झुणका भाकरीची न्याहारी देण्याची परंपरा कायम ठेवत पालखीची सपत्नीक पूजा केली। यावेळी पंचक्रोशीतील महिला व पुरुषांनी श्रींचे दर्शन घेतले। तर सकाळी 11 वाजता पालखीचे आगमन जनाई नगरीत झाले। यावेळी वारकऱ्यांनी संत जनाबाई मंदिरापासून गजानन महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढून सुमारे 300 टाळकरी आणि विणेकरी वारकरी यांचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करून मनोभावे पालखीचे दर्शन भाविकांनी घेतले। आजचा मुक्काम पालखीचा शहरात असल्याने वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था नगर परिषदेमार्फत करण्यात आली आहे। त्यामुळे गंगाखेड नगरी आज भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे। पेरणी करून बळीराजा पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर असतानाच पालखी आगमनापासूनच वरुण राजाने आपल्या सरी बरसवून बळीराजाची आर्त हाक ऐकल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। यावेळी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी पालखी मार्गावर वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेत चोख बंदोबस्त ठेवला होता। यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बुधोडकर, उमाकांत जामकर, वावळे परचेवाड, वैजनाथ राठोड यांनी वारकरी आणि भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत बंदोबस्त ठेवला। गाव माझा न्यूज करिता शिवाजी कांबळे, गंगाखेड, परभणी।